खाते वाटप लवकरच होणार आहे. लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं. महायुती सरकारच्या खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची माहिती. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, अजित पवारांसमोर गावकऱ्यांच्या घोषणा. अजितदादांच्या भेटीनंतर गावकरी आक्रमक. अधिवेशन संपताच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची अजितदादांनी घेतली भेट. मास्टर माइंड कोणी असो सोडणार नाही, अजित पवारांचं आश्वासन. तर अजितदादांसमोर सरपंचाच्या मुलीला अश्रू अनावर. शरद पवारांनी मस्साजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट. आम्हाला न्याय हवा, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय देशमुख यांची पवारांसमोर मागणी. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा. सरकारनं या प्रकरणाच्या खोलात जावं, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मस्साजोगमध्ये शरद पवार आक्रमक. वाल्मिक कराड हाच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड. खंडणी प्रकरणात अटक झालीच नाही, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा आरोप. मस्साजोगनंतर शरद पवार परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची घेतली भेट. दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. राज्यात पीक विमा योजनेत घोटाळ्याचा आरोप. परळी पॅटर्न म्हणत नाव न घेता धसांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. राज्यातल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी होणार. सुरेश धसांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. शिवसेना संपवण्यास आदित्य ठाकरे कारणीभूत, त्यांना काँग्रेससोबत जायचं होतं, दीपक केसरकरांचा गंभीर आरोप. आलिशान कारपेक्षा महागडा घोडा. सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये 19 कोटींच्या बिग जॅस्परची जोरदार चर्चा. अजित पवार हे आता परभणीत दाखल झालेले आहेत. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आणि यावेळी त्यांच्या कुटुंबियांशी ते संवाद साधतात. सगळी परिस्थिती या कुटुंबाबद्दलची त्यांनी जाणून घेतली. अजित पवार हे परभणीत दाखल झाल्याचं आपण बघतोय. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ असेल, आई असेल, यांच्याशी त्यांनी संवाद साधलाय. यावेळी विविध संघटनांकडून निवेदनं देखील ते स्वीकारतात आणि यावेळी दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती त्यांच्याकडं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती होता. अर्थात अख्खं कुटुंब, त्या कुटुंबाची संबंध जबाबदारी त्याच्यावर होती आणि कुटुंबातलाच करता मुलगा गमावल्याचं दुःख एका आईने आणि भावाने देखील यावेळी अजित पवारांसमोर बोलून दाखवलेलं आहे. आपलं म्हणणं मांडत असताना या आईला आपले अश्रू देखील अनावर झाले आणि दादांनी देखील या प्रकरणाची सखोल अशी चौकशी केली जाईल याबद्दलचं आश्वासन जे ते देऊ केलेलं आहे. एमएससी झालाय ना. मोबाईल नंबर
बीडच्या मस्साजोग नंतर शरद पवार यांनी परभणीमध्ये जात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळी सूर्यवंशी कुटुंबियांनी माझ्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे। या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी असंही कुटुंबियांनी म्हटलंय। कुटुंबाची मागणी आपण शासनाकडे लावून धरणार असल्याचं यावेळी शरद पवारांनी सांगितलं। संविधान विटंबनानंतरची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात अपयशी यंत्रणा जी ती अपयशी झाल्याचंही पवार यांनी म्हटलंय। माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला, माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये। माझा मुलगा चांगला असताना त्यांचे कर्तव्य होते, आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा, तुमच्या मुलाला येऊन 2 गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर। आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाही, सांगायला नाही, कसलंच कळेल नाही सर। 4 दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले। ज्या माणसाने मर्डर केले त्यांना सर्वांना 10 पासून 15 तारखेला जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। राज्य सरकारची वेळ घेऊन इथे परभणी असो नीर असो इथली सगळी माहिती त्यांच्या कानावर घालणं आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी भावना त्यांच्यावर टाकावी या प्रकारचा आग्रह धरणं हे काम मी आणि आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केले जाईल।